28 जानेवारीला जी दुर्दैवी घटना घडली, ज्याच्यामध्ये या महाराष्ट्राचे मोठे नेते आदरणीय अजितदादा यांचा दुर्दैवी मृत्यू त्या अपघातामध्ये त्या ठिकाणी झाला, तो आमच्या सर्वांसाठी आणि महाराष्ट्रासाठी एक काळा दिवस. त्या दिवसानंतर आतापर्यंत अनेक सामान्य लोकांना असं वाटतंय, आणि ते सुद्धा प्रेमापोटी वाटतंय, की दादा आज कुठेतरी बाहेर येतील, उद्या बाहेर येतील आणि आपल्याला भेटतील. तशी इच्छा आमची असली तरी आम्हा सगळ्यांना माहीत आहे की दुर्दैवाने तो दिवस त्या ठिकाणी येणार नाही. तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे की जो घात झाला, अपघात झाला, त्याच्याबद्दलची माहिती ही त्यांच्यासमोर आली पाहिजे, लोकांसमोर आली पाहिजे आणि दादांना तिथे न्याय मिळाला पाहिजे. यासाठी महाराष्ट्रातले लोक, सामान्य लोक, शेतकरी, कष्टकरी, युवा, विद्यार्थी, महिला, या सर्वांची इच्छा आणि त्यासाठी ते त्यांच्या त्यांच्या लेवलवर प्रयत्न करत आहेत. कुणी सोशल मीडियावर बोलतंय, कुणी चहाच्या टपरीवर बोलतंय. गवत खुरपत असताना महिला एकत्रित येऊन लाडकी बहीण योजना ज्यांनी आणली तोच व्यक्ती तिथं राहिला नाही, आणि त्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे यासाठी ते तिथं प्रयत्न करतायत. काम झालं पाहिजे, नवीन कंपनी आल्या पाहिजे, नोकऱ्या आल्या पाहिजे, यासाठी युवा सुद्धा आता चर्चा त्या ठिकाणी करत आहेत. जो नेता यासाठी लढत होता तोच आज आपल्यात नाही. त्याच्याबद्दल काय झालं, कसं झालं, कुणी केलं, अशा पद्धतीने महाराष्ट्रातली तमाम जनता त्यासाठी प्रयत्न करत आहे, लिहित आहे आणि वाट बघत आहे. याच्यासाठी काही जण सोशल मीडियावर लिहित आहेत. तुमच्यासारखे मीडियावाले, तुमचं सुद्धा त्या ठिकाणी एक नागरिक म्हणून मी आभार व्यक्त करतो. तुम्ही जे मेन स्ट्रीम मीडिया आहेत, प्रिंट मीडिया आहेत, त्याच्याचबरोबर सोशल मीडियावर छोटे मोठे मीडिया चॅनल चालवणारे जे सर्व लोक आहेत, रील्स करणारे लोक आहेत, अजितदादा पक्षाचे आमदार अमोलजी मिटकरी, ठोंबरेताई व त्यांच्यातले जे कोणी पदाधिकारी आपापल्या लेवलला लढतायत ते सुद्धा असतील, माझ्यासारखे परिवारातले काही लोक आणि कार्यकर्ते, असे सर्वच लोक आपापल्या लेवलला तिथं लढत आहेत. आणि हा लढा लढत असताना एक प्रेशर निर्माण झालं, एक ताकद एकत्रित आली, आणि ती ताकद एकत्रित आल्यानंतर कुठंतरी आता असं जाणवायला लागलेलं आहे की ज्या दिशेने हे इन्व्हेस्टिगेशन, हा तपास जायला पाहिजे, त्या दिशेने कुठं ना कुठंतरी हा तपास त्या ठिकाणी जात आहे. पण हा जात असताना त्याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला जाणवतात. काल डीजीसीएकडनं जे काही त्या ठिकाणी अहवाल दिला गेला, त्या अहवालावर मी बोलेलच, पण डीजीसीएने आतापर्यंत दिलेले कुठले कुठले अहवाल आहेत ते क्रमवारीने आपल्यासमोर त्या ठिकाणी मी मांडेल. आज आपल्या माध्यमातून मी बोलतोच आहे, पण 2 दिवसात मी अजून एक प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे, आणि त्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून अजून काही गोष्टी मी तिथं सांगणार आहे. पण आज या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून लगेच आम्ही काय करणार आहोत, आणि कालचं जे काही डीजीसीएकडनं स्पष्टीकरण आलं आहे त्याच्यावर फक्त मी त्या ठिकाणी बोलेल. याच्यामध्ये 28 जानेवारीला डीजीसीएकडनं हा अहवाल त्या ठिकाणी दिला गेला, म्हणजे ऍक्सिडेंट झाल्या त्याच दिवशी हा अहवाल आला होता. 28 जानेवारी 2026 1:36 दुपारचा. याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलंय की द लास्ट रेग्युलेटरी ऑडिट कॅरीड आउट बाय डीजीसीए इन द मंथ ऑफ फेब्रुवारी 2025 नो लेवल 1 फाइंडिंग्स वर इश्यूड. म्हणजे 28 तारखेला, 28 जानेवारीला जेव्हा दादांचं शव
हे हॉस्पिटलमध्ये होतं. पोस्टमॉर्टम त्यांचा सुरू होता. अख्खं महाराष्ट्र त्या ठिकाणी दुःखाच्या डोंगरामध्ये दुःखात त्या ठिकाणी होतं. त्यावेळेस यांनी हा रिपोर्ट काढला आणि ह्याच्यात सांगितलं. नाहीतर तिथं व्हीएसआरला क्लीन चिट देण्याचा पहिला प्रयत्न हा 28 जानेवारीला त्या ठिकाणी झाला. याच्यामध्ये सांगितलं होतं लेव्हल 1चं कुठेही काय त्या ठिकाणी अडचण आम्हाला जाणवली नाही. त्याच्याच बरोबर ज्या व्यक्तीचं आम्ही राजीनामा मागतोय ते म्हणजे या देशाचे एव्हिएशन मिनिस्टर. त्यांनीच 28 तारखेला एक स्टेटमेंट दिलं. नो सेफ्टी कन्सर्न्स विथ लेअरजेट एअरक्राफ्ट व्हीएसआर व्हेंचर्स असं एव्हिएशन मंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. आणि डिटेलमध्ये वाचायला गेलो तर डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन हॅज थरोली चेक्ड अँड ऑल अप्रुव्हल्स वर गिव्हन. कुणाला? व्हीएसआरला. The organization VSR Ventures also seems to have undergone an assessment last year. हे त्या ठिकाणी सांगण्यात आलं. पायलट बद्दल पण ते तिथं बोलले. म्हणजे त्याचा अर्थ डीजीसीएल क्लीन चिट दिलीच, पण त्याच्याच बरोबर ज्या मंत्र्यांचा आम्ही राजीनामा मागतोय आणि मागतच राहणार जोपर्यंत मिळत नाही त्या व्यक्तीला सुद्धा व्हीएसआरला दुर्दैवाने त्याच दिवशी तिथं क्लीन चिट दिली. आता तुम्ही म्हणाल की काल जो काय अहवाल हा डीजीसीएचा आला काही प्रमाणात आपल्याला यश मिळालं. काही प्रमाणात यश मिळालं, पण ते नखा एवढं. ते काय हे मी तुम्हा सर्वांना सांगतो. स्पेशल सेफ्टी ऑडिट व्हीएसआर व्हेंचर्सचं तिथं झालं आणि काल असा अहवाल सेफ्टी ऑडिटचा आणि व्हीएसआरवर आम्ही काय ऍक्शन घेतली हे कालच्या रिपोर्टमध्ये आपण सर्वांना त्या ठिकाणी सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितलं. याच्यामध्ये काय लिहिलंय? द मल्टीडिसिप्लिनरी ऑडिट टीम ऑब्झर्व सेव्हरल नॉन कम्प्लायन्सेस. म्हणजे अनेक त्रुटी त्यांना जाणवल्या. त्या कशामध्ये? अप्रूव्ड प्रोसिजर इन द ऑर्गनायझेशन इन द एरिया ऑफ एअरवर्दीनेस. म्हणजे विमान उडवायच्या आधी विमान हे उडण्याच्या लायक आहे का, त्याला एअरवर्दी सर्टिफिकेट असतं. त्याच्यामध्येच यांना बऱ्याचशा त्रुटी त्या ठिकाणी दिसल्या. एअर सेफ्टीमध्ये दिसल्या आणि फ्लाईट ऑपरेशन्समध्ये दिसल्या. म्हणजे आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुमच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज पर्यंत डीजीसीए पर्यंत जो ज्या विषय घेऊन पोहोचण्याचा प्रयत्न करत होतो तेच विषय यांनी या रिपोर्टमध्ये घेऊन सांगितले. हो, व्हीएसआरच्या बाबतीत तिथं नॉन कम्प्लायन्स होता. अरे तुम्ही आता बोलताय नॉन कम्प्लायन्स होता, पण आमचा नेता गेला ना. या महाराष्ट्राचा एक मोठा नेता जो आज उपमुख्यमंत्री असला, पण लोकांच्या मनामध्ये तो आज मुख्यमंत्री होता आणि उद्या तो 100% मुख्यमंत्री बनू शकला असता, असा आमचा मराठी नेता आज दुर्दैवाने नाही. आणि या रिपोर्टमध्ये तुम्ही म्हणता हो व्हीएसआर या कंपनीच्या प्रोसिजरमध्ये नॉन कम्प्लायन्सेस होते. पण तुम्ही हे बोलत असताना त्याच्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी खाली जर बघितलं म्हणजे 28 तारखेला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला, पण फक्त महाराष्ट्राच्या तमाम जनतेने आणि मीडियाने त्या ठिकाणी हा मुद्दा लावून ठेवला म्हणून यांनी हा रिपोर्ट तिथं काढला. पण या रिपोर्टमध्ये सुद्धा त्यांनी एक रस्ता ठेवलाय व्हीएसआर व्हेंचरला वाचवण्याचा. तो कसा हे समजून घ्या. इन द व्ह्यू ऑफ नॉन कम्प्लायन्सेस ऑब्झर्व म्हणजे त्रुटी ज्या आम्हाला दिसलेल्या आहेत अँड कन्सिडरिंग द गॅप्स म्हणजे त्याच्यामध्ये काही आपल्याला अडचणी त्या ठिकाणी जाणवत आहेत. इन द मेंटेनन्स प्रोसिजर्स इट इज डिसाइडेड टू इनिशिएट द करेक्टिव्ह मेजर्स बाय इमिडिएटली ग्राउंडिंग. म्हणजे लेअर जेटची जी सर्व विमानं आहेत त्याच्यामध्ये 6 होते, त्याच्यातली आता ही 5 त्यांनी केले, त्यातले 7 होते, त्यातले 2 म्हणजे दुर्दैवी घटना घडलं म्हणजे अजितदादांचं 1 आणि 2023ला जे आधीच लेअर जेट पडलं होतं ते दुसरं. म्हणजे असे 5 राहिलेले त्यांनी थांबवलं. वा, मोठं काम केलं. हे करायला हरकत नाही, केलंच पाहिजे होतं. कारण याच्यामध्ये उद्या जाऊन एखादा व्हीआयपी नाही तर कुठलाही नागरिक बसला असता नाही तर तिथं असणारा पायलट याचा जीव धोक्यात 100% त्या ठिकाणी येण्याची शक्यता होती. आणि हे ग्राउंड केलं त्यामुळे काही प्रमाणात हे चांगलंच झालं. पण फक्त एक बघा त्याच्यानंतर त्यांनी एक लाईन वापरली, टिल कंटिन्यूड एअरवर्दीनेस स्टँडर्ड्स आर रिस्टोर्ड. म्हणजे की अपघात झाला, घात झाला दादांचा,
आपले अजितदादा माझे काका त्या ठिकाणी त्याच्यामध्ये दुर्दैवी मृत्युमुखी पडले आणि मग आता हे डीजीसीए सांगतंय की आता तुझे राहिलेले विमान तू ग्राउंड कर, त्याचं मेंटेनन्स कर, त्याचं डॉक्युमेंटेशन कर, काय काय लॅप्सेस असतील ते पूर्ण कर. म्हणजे टिल कंटिन्यूड एअर वर्दीचे स्टँडर्ड्स आर रिस्टोर्ड, म्हणजे एअर वर्दी स्टँडर्ड झाले मग उडवायला लाग, मग धंदा करायला लाग, मग पैसा कमवायला लाग. मग तुझे जे पैसेवाले आणि राजकीय लोक जे इन्व्हेस्टर तुझ्यामध्ये आहेत त्याची तू काळजी घेत जा, असं तिथं डीजीसीएने अप्रत्यक्षपणे सांगितलं असं त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. त्यामुळे हे जे काय केलं तुम्ही फक्त दिखावा तिथं करताय, तुम्हाला फक्त दाखवायचं की आम्ही त्या ठिकाणी ऍक्शन घेतली. आणि आमचं एक मत आहे की तुम्ही काय करता